A1 जोडी मार्फत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 मध्ये आपण आहोत अंजूरमध्ये. अंजूरच्या श्री सिद्धिविनायक क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला अनुभवायला मिळत आहे. GTC लाईव्ह मार्फत कित्येक क्रिकेट रसिक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात होते. 8व्या दिवसातील हा 5वा सामना. दुंद्रे विपक्ष तुर्भे. सलामीचे फलंदाज महेश शेलार आणि अमर पाटील. महेश शेलारनं पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. समोर आहे निलेश, तो देखील सामनावीर राहिला होता पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये. पहिल्याच बॉलवर इनसाइड एज स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूवर पोहोचलाय, तोपर्यंत एक सिंगल तेथे कंप्लीट करण्यात आली आहे. मोठा फटका खेळायचा होता महेश शेलारला. खूप चांगली सलामी दिली होती मागच्या मॅचमध्ये आणि पहिल्या फेरीतील आव्हान तेवढं जास्त कडवट नव्हतं खरं तर. मात्र ह्या मॅचमध्ये चॅलेंज वाढलेलं आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये जातोय, तिथे बॉल फील्ड केला गेलाय, तोपर्यंत एक सिंगल येथे मिळते बॅटर अमर पाटीलला. अमरला फारसं योगदान देता आलं नव्हतं पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये, पण आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं जरूर करण्याचा प्रयत्न असेल. यानंतरचा सामना असेल देवा 11 कामोठे विपक्ष HG एंटरप्राइजेस वडूनवघर. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. कामोठे संघ आपण कुठेही जाऊ नका. स्विंग अँड मिस, जबरदस्त बॉल. खरं तर या मॅचमध्ये थोडी लेंथ बदललेली दिसते निलेशची. निलेश पिलारे मागच्या मॅचमध्ये जास्त बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. खूप चांगले आउटकटर टाकले होते. या मॅचमध्ये देखील चांगले आउटकटर पाहायला मिळत आहेत, परंतु लेंथमध्ये जरूर आपल्याला बदल दिसतोय. चेंडू थोडे पुढे ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्याने केला आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. दुरून खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर डिलिव्हरी होती. चेंडूच्या वेगामध्ये जो बदल होता तो नेटचा पिक करता आला नव्हता फलंदाजाला. फटका फसला होता, परंतु कुठलंही नुकसान होत नाही आहे. एस्टनच्या पाठीमागे भूषण पाटील स्वतः संघनायक. खूप चांगली भूमिका भूषण पाटीलची राहिली आहे. पहिल्या मॅचमध्ये चांगले स्ट्रोक्स देखील आपल्याला भूषण पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. फ्लिक शॉटवर त्याने मारलेला षटकार उल्लेखनीय होता. आणखी एक चांगला बॉल. काय गोलंदाजी केली जाते. चेंडूच्या वेगामध्ये बदल, चेंडूच्या लाईन लेंथमध्ये विशेषतः आणि वेगामध्ये. लाईन जर आपण बघायला गेलो तर सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेरचीच लाईन पकडली आहे. एकही चेंडू एस्टनच्या रोखानं टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे गोलंदाज निलेश बिलारेनं, परंतु खूप चांगली ॲक्युरेसी त्याने दाखवली आहे. यावेळेस लो फुल टॉस ड्राईव्ह करत असताना व्ही शेपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. तिकडे फिल्डर उपस्थित. फक्त एक धाव मिळेल बॅट्समन महेश शेलारला आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या बिनबाद 3. अतिशय संथ सुरुवात पाहायला मिळते. आर्या 11 तिरंगा स्पोर्ट्स दुंद्रे संघाची टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय दुंद्रे टीमच्या कॅप्टनने घेतलाय आणि जी अपेक्षा होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये वेगानं सुरुवात करण्याची, तशी सुरुवात तर सलामीवीरांना करता आलेली नाही, परंतु आणखी एक षटक पॉवर प्लेचं बाकी आहे. गिअर्स लवकरात लवकर चेंज करावे लागतील फलंदाजांना. 6-6 षटकांचे सामने. खरं तर अनेक ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहत असतो आणि त्या स्पर्धांमध्ये 4-4, 5-5 षटकांचे सामने पाहायला मिळत असतात, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे सर्वच्या सर्व सामने तुम्हाला 6-6 षटकांचे पाहायला मिळतात. एक स्टँडर्ड जपलेला आहे A1 जोडीनं आणि एक अतिशय दर्जेदार स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा. नवीन षटकाला सुरुवात करेल सन्मेश वाघमारे. बिनीची जोडी आहे गोलंदाजांची आपण बघतोय, निलेश बिलारे आणि सन्मेश वाघमारे. आजच्या पहिल्या मॅचमध्ये दुंद्रे संघानं दापोडे संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये मीर मयूर स्पोर्ट्स तुर्भे संघानं जय हनुमान सरवली संघाला पराभवाची धूळ चारली होती. सन्मेश लेफ्ट आर्म गोलंदाज, लोडा एंड करून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल सोडून दिलाय. खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. खरं तर एक कमजोर बॉल होता, फुल टॉस होता, परंतु लाईन तेथे जज करता आली नाहीये फलंदाजाला असं वाटलं की हा बॉल वाईड असेल, त्यामुळेच खेळण्याचा अजिबात त्याने प्रयत्न केला नाही, परंतु पंचांचं मत आलंय की हा बॉल अगदी योग्य होता, फेअर डिलिव्हरी होती आणि लाईनच्या आतमध्ये होता. डॉट बॉलनं सुरुवात करतोय गोलंदाज सन्मेश.
यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय, फेक देखील केली परंतु निशाणात चुकलाय आणि त्याचा येथे फायदा फलंदाजांनी घेतलाय. एक धाव, बॅटनं आलेली धाव. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. भयान शांतता आता आपल्याला जाणवते. मागच्या मॅचमध्ये क्रिकेट रसिकांचा खूप जास्त जल्लोष होता. सुरई संघाचे भरपूर पाठीराखे सामना पाहण्यासाठी आले होते परंतु थोडे निराश झालेत अखेर, कारण संघ पराभूत झालाय. यावेळेस बॉल वरची कडा घेतल्यानंतर टर्न होतोय आणि बॉल निघून जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतोय मात्र बॉल या रेसमध्ये विजयी होतोय. बॉल सीमा पार, हा चौकार. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुके टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, नका चौकन भिवंडी लई डेंजर. सुके टाकी एक नंबर, नका चौकन भिवंडी लई. फलंदाजाचा पाठीमागे चेंडू टोलावण्याचा अजिबात प्रयत्न नव्हता परंतु बॅटची कडा लागली आणि अगदी भोवऱ्यासारखा फिरणारा बॉल होता. अँटिसिपेशन चुकलंय फिल्डरचं. चेंडूने भरपूर जास्त वळण घेतलं. फिल्डरच्या उजवीकडून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. यावेळेस इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता. एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर दिसला परंतु फुटवर्क अचूक पाहायला मिळत नाहीये. योग्य बॉडी बॅलन्स, फुटवर्क, अचूक टायमिंग या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात वेगानं धावा जमा करण्यासाठी, परंतु येथे गोलंदाजी वाखाणण्याजोगी होते. यावेळेस अगदी ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, मिडॉनच्या वरून जबरदस्त फटका, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. या मॅच मधील पहिला षटकार अमर पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त होतं की अखेर बॉल थेट सीमारेषा पलीकडे निघून गेलाय 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू असेल आर्या 11 तिरंगा दोंद्रे टीमसाठी. टॉस जिंकून ते प्रथम बॅटिंग करत आहेत. सन्मेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जात असताना जबरदस्त फटका, बॉल काढलाय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून, बॉल जाईल सीमारेषा पार. लोकनेते दिबा पाटील स्टँडच्या दिशेनं खणखणीत चौकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता. अगदी स्ट्रगल करताना दिसत होते पहिल्या 10 चेंडूंवर फलंदाज, मात्र शेवटच्या 2 चेंडूंवर आपण बघितलंय की चांगला प्रतिकार फलंदाज अमर पाटीलनं केला आहे. चांगले स्ट्रोक्स त्याने खेळलेत आणि त्यामुळेच आता डगआउटमध्ये थोडे रिलॅक्स दिसत आहेत खेळाडू. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष तुम्ही पाहिलत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 18. गोलंदाज सन्मेशनं देखील थोड्या चुका केल्या. एक ओव्हरपिच बॉल टाकला ज्याच्यावर षटकार ठोकला अमरनं आणि त्यानंतर मात्र लेंथमध्ये कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात थोडा आखोट टप्प्याचा बॉल टाकला आणि थोडा लेट फटका एक्झिक्यूट केला होता. बॅकफुटला जात असताना कव्हरच्या वरून सुंदर चौकार अमर पाटीलनं ठोकलाय. चांगली बॅटिंग आता करत असताना अमर पाटील. नवीन षटकाला सुरुवात करतोय निलेश. थोडासा आखोट टप्प्याचा बॉल खेचलाय अक्षरशः डीप मिड विकेटच्या वरून, जबरदस्त फटका, षटकार. वेगानं धावा जमा केल्यात फलंदाजांनी. सध्या धावफलकावर 25 धावा पाहायला मिळत आहेत. आता चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दुंद्रे टीमकडून. यावेळेस जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळता आलेलं नाही. अचूक टायमिंग खरं तर पाहायला मिळालं नाही. खरं तर पॉईंटच्या वरून मला असं वाटतंय हा बॉल तटवायचा होता फलंदाजाला.
मात्र थोडासा लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. तर चेंडूच्या वेगामध्ये थोडाफार बदल सातत्याने करत आलेला आहे गोलंदाज निलेश बिलारे. पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू 2 षटकांमध्ये 17 धावा देत त्याने 3 गडी तब्बल बाद केले होते. यावेळेस जबरदस्त फटका आहे. बॉल उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. अफलातून दिलखेचक षटकार. कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. 6 धावांनी धावसंख्या गरुड झेप घेताना दिसते. जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन द बोर्ड. सध्या 3रं षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या विकेटच्या शोधात आहेत मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे संघाचे गोलंदाज. चांगला कटर होता. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. खरं तर चेंडूच्या मेरिटवर जेव्हा जेव्हा फलंदाज खेळलेले आहेत त्यांना चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. वेगानं धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. सुरुवात संत झाली होती परंतु डावाला खूप चांगला आकार देत असताना हे दोन्ही सलामीवीर महेश शिलार आणि अमर पाटील. आतापर्यंत 14 धावा या षटकामध्ये निलेशनं खर्च केल्यात. आणखी एक लेग कटर. जबरदस्त बॉल. पुन्हा फलंदाजाला बीट केलं गेलंय. या बॉलमध्ये बाउन्स देखील थोडा जास्त होता. फार संथ गतीनं चेंडू हाताळला होता आणि पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन निलेशच्या विरोधात खेळणं कुठल्याही फलंदाजासाठी एवढं इझी राहिलेलं नाही. संमिश्र स्वरूपाचं हे षटक आहे. काही चांगले चेंडू काही चांगले फटके आपण बघितलेत. 2 षटकार आलेत. एक महेशच्या बॅटमधून आणि एक अमरच्या बॅटमधून. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल. शॉर्ट आर्म पुल. टायमिंग अफलातून आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. गोल. षटकार. सुकेचे टाकी निलेश पाटील बनजोडी अंजुर गावाची. सुकेचे टाकी निलेश पाटील बनजोडी अंजुर गावाची. जित जाईल तित हाय चर्चा मंत्री चषकाची. जित जाईल तित हाय चर्चा. या आधीचे 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते. लेग कटर खूप चांगले टाकले होते. चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली जात होती परंतु पुन्हा एकदा चूक झाली लेंथमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल टाकला गेला निलेश बिलारेकडून आणि त्यामुळेच खर्चिक षटक त्याचं हे राहिलंय. तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 38. आर्या 11 तिरंगा दुंद्रे टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे टीमच्या विरोधात. आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना आहे. यानंतर देखील आणखी एक दुसऱ्या फेरीतील मॅच आपण पाहणार आहोत आणि त्या मॅचसाठी दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. सामना असेल एच एंटरप्राइजेस वडूनवगर विपक्ष देवा 11 कामोठे. कामोठे आणि वडूनवगर दोन्ही संघांचे कर्णधार. आपल्याला कॉल आहे. आपण टॉससाठी यायचं आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग्समध्ये. सध्या आपण पाहतोय की 12.67च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडल्या जात आहेत आणि ज्या प्रकारची सुरुवात होती निश्चितच असं वाटत होतं की फार प्रेशरमध्ये दिसत आहेत सुरुवातीला फलंदाज परंतु चांगला पलटवार त्यांनी केलाय. काउंटर अटॅक आपल्याला सातत्याने आता पाहायला मिळतोय. 9 चेंडूमध्ये 10 धावा महेशचं योगदान आहे परंतु अमर पाटील 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत आहे. 9 बॉल्समध्ये 27 धावा आतापर्यंत त्याने जोडल्यात. एक अवांतर धाव स्कोअरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या स्थितीत म्हणता येईल आर्या 11 तिरंगा दुंद्रे संघ. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल होत नाहीये परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर तुम्हाला बदल अनुभवायला मिळेल. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो या पुढच्या 3 षटकांसाठी आमचे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम नेतिवली प्रथमेश ठाकूर यांना. थँक्यू सो मच सर. अशाची गरज आपला आभार. सर लगेच सव्या मॅचच्या दिशेने अडवा बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता. बॅटन बॉलचं कनेक्शन आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. निर्धाव चेंडू तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. विकेट आहे. फलंदाज आय थिंक बाद आहे. येस पॉपिंग ग्रीस सोडून फलंदाज चालल्यात. बॅटला स्पर्श अंपायरचा थोडासा उशिरा सिग्नलला. बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना तुम्ही पाहिला. फलंदाज इथनं बाद आहे आणि सध्याच्या घडीला मॅचमध्ये जर स्थिती पाहिली तुम्ही तर 3 षटका समाप्तीनंतर तुम्ही पाहिलं 38 वरती धाव फलक होता. पहिला ब्रेक थ्रू इथं मिळवून दिला. पहिलाच धक्का इथं तुम्ही पाहिला. बाद झाला महेश शेलार आणि त्यानंतर मात्र इनात नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला किशोर शिनारेला तुम्ही पाहतात. विकेट इथनं पहिली मिळाली 38व्या धावसंख्येवरती. पार्टनरशिप तोडली गेली. गोलंदाज तुम्ही जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती सन्मेश वाघमारेला मिळालेलं ही यश.
सेकंड स्पेलमध्ये आले सर्मेश. पहिल्या स्पेलमध्ये महागडे राहिले 15 धावांचं ते महागडे षटक. त्यानंतर 20 धावांचा महागडे षटक निलेश भिलारे असं तुम्ही पाहिलं. सेकंड स्पेलमध्ये निलेश भिलारे महागडा ठरला. तब्बल विचार केला तर धावा संख्येने 20 खर्च केल्या. सन्मेश वाघमारेला पहिल्या शेंडूवरती इथनं मिळतं यश, सफलता. बोलत यार किशोर स्ट्रायकिंग इनवर लॉफ करण्यात आला. फटका चांगला जबरदस्त स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. अवेशा विरोधामध्ये खेचला आडवा बॅटनं बॉल जाईल बाउंड्रीला ईशा बाहेर. इट्स यू शेट आउट ऑफ द पार्क. षटकार. कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. ऑफसाईडला खेळलेत. फटका भरपूर सुंदर होता. धावा बनवणारा फटका. षटकाराला नंतर पुन्हा एकदा मोठा बॅकलिफ्ट न खेळा असा होता ऑनसाईडला. बॅट ड्रिल करून दाखवतात. हा फटका जर ऑफसाईड रिजन मध्ये खेळले असते तर जरूर काही धावा संख्या मिळाल्या असत्या. मॅडम बॉसचं कनेक्शन झालं नाही हवं तसं. मैदानात शातमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या 44 वरती. एक फलंदाज बाद जा असं धावफलक तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एक दाखवला टप्पा होता. फिल्डर तिथे आहे. तो एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्यांच्या वाक्याच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला बेदून हा चेंडू सीमा रेषा पलीकडे. अन्ना द मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. सुकेचे टाकी निलेश पाटील एवढ थोडी अंतर गावाची. सुकेचे टाकी निलेश पाटील. बघा ऑस्टमच्या बराच बाहेर ठेवण्यात आला. चेंडूपर्यंत पोहोचले. मॅडम बॉलचं प्रॉपर कनेक्शन. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा आदमदार फटका. षटकार. धावसंख्या षटकार अशा मदतीनं तब्बल 50 वरती. गरमागरम मॅच सायंकाळच्या या थंड वातावरणामध्ये ऑफसाईडला खेळायचा होता. मॅडम बॉलचं कनेक्शन नाहीये. हा बॉल डॉट बॉल इथनं दबाव वाढवेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. एक्झॅक्टली बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सन्मेश वाघमारेला आपण पाहतोय. चेंडू रिलीज केला. अशा प्रकारे चेंडूची ग्रीप केली होती. पडल्याच्यानंतर बाहेरच्या दिशेनं निघणारा चेंडू तुम्ही पाहिला. या गोष्टी भरपूर मॅटर करतात. ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती आहात गोलंदाजाला तुम्हाला ओळखणं भरपूर गरजेचं आहे. आणि नक्कीच आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मानेश्री सुकेशी डाके साहेब यांचं नुकतं शुभागमन झालं. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. A1 जोडी जित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. 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 थँक्यू सो मच. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक A1 जोडी अगदी तुम्ही पाहिलं तर सुकेशी डाके साहेब आणि निलेश पाटील साहेब यांचं नुकतं शुभागमन झालंय. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात. वेलकम. आमच्या A1 जोडीचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं अविनाशी पाटील आणि विजयजी पाटील साहेब जे वाजे पनवेल्स आहेत त्यांच्या माध्यमातून दुंद्रे संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आणि सेकंड इनिंग मध्ये जेव्हा दुंद्रे संघ गोलंदाजीसाठी उतरेल तेव्हा त्यांना सलगच्या 3 विकेटसाठी अर्थात विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. हा फ्रॅकर होता. सोडून दिला चेंडू. खेळायचा होता बघा ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता. अनुमान चुकला फलंदाजाचा. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. व्यासपीठावरती विराजमान आमची A1 जोडी यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 भव्य दिव्य पर्व तुम्ही अनुभवतात. मानाशी सन्मानाशी अभिमानाशी परंपरेची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवतात. ओ फुल टॉस अबोव द वेस्ट. इट इज बीम नो बॉल. अंपायरचा इशारा आला नो बॉलचा. 8 फॅक्टर मोठा प्रश्न होता. कमरेच्या बराच वरती चेंडू. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ऑफस्टमच्या बराच बाहेर शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जवळ छातीवरती हा चेंडू तुम्हाला मात्र पाहिला. तो सोपा निर्णय पंचांसाठी. नो बॉल. धावसंख्या 1-2च्या मदतीने पुढे टीमची टोटल 52 वरती. आर्या 11 तिरंगा दुंद्रे संघ त्यांना फाट करतोय मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे.
वेगवान चेंडू होतो ऑफ साईडला वळवलं त्याला फटका सुंदर आहे जबरदस्त टायमिंग प्रॉपर आहे आणि हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार दिमागदार असरदार रुबाबदार शानदार षटकार नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर सुके टाकी एक नंबर निलेश पाटील एक नंबर डेफिनेटली ज्यांचं तुम्ही सॉन्ग ऐकतात तर दोन्ही व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला व्यासपीठावरती विराजमानात नुकतंच त्यांचं शुभागमन झालं ऑफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न बॅट ऑन साईडला डीप मध्ये फुलटं मिड विकेटला तैनात आहेत धावसंख्येत मी 1 सेकंडचा कॉल फेकी थोडीशी खराब आली अवे फ्रॉम द स्टम्प्स त्या अनुषंगाने मात्र इथनं माघारे आले लवकर नॉन स्ट्रायकरवरची बॅटर वडुनवकर संघ आणि कामोठे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी इथनं उपस्थित राहायचं टॉस बॉक्स मध्ये भव्य असं व्यासपीठ समोर प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड सेपरेट असं टॉस बॉक्स त्याचप्रमाणे समालोचन संगीत कक्ष देखील सेपरेट तुम्हाला मात्र भव्य दिव्य पाहायला मिळेल ऑन साईडला खेळत पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये फिल्डर वेगाने धावतायत अलॉंग द कापेट मिड विकेटला चेंडू क्षेत्ररक्षक देतात डीप मध्ये सुंदर फिल्डिंग तुम्हाला मात्र पाहायला मिळते ऋषी काटे तिथे धावसंख्या 1 संघर्षा मदतीने टीमची टोटल 60 वरती हेल्दी रन रेटनं चांगल्या सुस्थितीमध्ये संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आर्या 11 तिरंगा दुंद्रे टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आर्या 11 तिरंगा दुंद्रे या संघानं त्यांच्या हितात निर्णय आतापर्यंत आहे ओ शॉट फाइंडिंगला कोणत्याही प्रकारची मिस्टेक केली नाहीये रवी तिथे उपस्थित टिपला संपला फलंदाजाचा खेळ दुसरा धक्का 60 या आकड्यावरती पूर्वार्धामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना टीम आर्या 11 तिरंगा दुंद्रे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा नाही कार्यात खोटेपणा चला जाऊया लगेचच आपण मॅचच्या दिशेने जिथे धावसंख्येचा विचार केला 60 दुसरा धक्का गोलंदाज राजला मिळालं पहिलं यश आणि अगदी विचार केला तर दुसरी सफलता टीम मीर मयूर स्पोर्ट्स तुर्भेला दुसरा धक्का लागतोय टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय निलेश पाटील साहेब सुकेश डाकी साहेब यांना स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटचा महासोहळा क्रिकेटची पर्वणी क्रिकेटची मेजवानी भिवंडीकरांसाठी फक्त भिवंडी नाही तर अगदी ठाण्यामध्ये नाही तर ठाण्याच्या बाहेर देखील या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे षटक समाप्तीचा अंपायरचा इशारा आला 5 षटकांचा खेळ संपन्न झाला 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 60 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 5 टीम आर्या 11 तिरंगा दुंद्रे चषकाची देशात अशी एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा आयोजक सुकेश टाकी निलेश पाटलाच्या नावाचा धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 60 वर शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती रवी म्हात्रे पहिलाच बॉल सुंदर फटका फिल्डर त्या दिशेमध्ये नाहीये स्वीपर कव्हरला क्लिअर करणारा आणि धावा 4 देणारा हा नेत्रदीपक फटका तुम्ही पाहिला चौकार थँक्यू फटका भरपूर सुंदर होता स्वीपर कव्हरला फिल्डर नव्हते त्याचा फायदा घेत असताना आज चौकार तुम्ही पाहिला 4 धावसंख्या धावफलक 64
64 स्टेप आउट करून ऑफ साईडला वळवलाय. टायमिंग भरपूर चांगलं, प्रचंड सुंदर टायमिंग. मिड विकेटच्या डोक्यावर स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड्स मध्ये चेंडू चाललाय सीमा पार. A1 जोडी षटकार. देशात अशी एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा. आयोजक सुकेश थँक्यू. का बॅटिंग सुरू आहे षटकाराला. षटकाराच्या मदतीने धावफलक तब्बल 70 वरती, एकूण 40 वरती बॅटिंग करतो वैयक्तिक अमर. 14 चेंडू 39 धावा त्याच्या बॅटमधला. सेकंडचा कॉल दिला गेला आणि भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे 72 वर 72. लॉस ऑफ 2. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अगदी विचार केला 15 चेंडू वैयक्तिक 41 वरती बॅटिंग करतो तो म्हणजे फलंदाज आघाडीला गेलेला अमर पाटील. बॉल तयार. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर शफल झाले, सोडून दिला चेंडू. उजव्या ऑस्ट्रेलियाच्या भरपूर बाहेर चेंडू. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने टोटल पुढे टीमच्या टोटलचा जर विचार केला तर येऊन पोहोचल्या 73. 73 वर. ऑफसाईडला वळवला चेंडू. उडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात ठेवण्यात आला. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने जेव्हा येईल त्यासाठी 2 फिल्डर तुम्हाला तिथे पूलसाठी पाहायला मिळतात. हुक आणि पूलच्या फटक्यासाठी ते 2 फिल्डर आहेत. शेवटचे 2 चेंडू या 17तले शिल्लक. धावफलक तब्बल 74 वर 74. 74 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. 4 चेंडू आतापर्यंत 14 खर्च केल्यात. ऑफ साईडला खेळल्यात. फटका अप्रतिम आहे, लाजवाब, दर्जेदार, दिमागदार आणि आणखीन एक सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या वरनं. हा चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स युजन मॅसिव्ह सिक्सर. कोण रे आला यो अंजुरवाला. कोण रे आला यो अंजुरवाला. यो कशात जमलाय रे, आता कशात जमलाय रे, आमच्या सुकेश डाकी दादाच्या. यानंतरची मॅच टीम देवा 11 कामोठे आणि त्यांच्या अगेन्स्ट HJ एंटरप्राइजेस वडूनवगर संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण दाखल राहा, उपस्थित राहा. इथनं फटका. हा इथनं मिस टायमिंग आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू. फिल्डर तिथे सुंदर झेल. अप्रतिम झेल निलेशने टिपलाय. मागे धावत असताना पाठमोरे धावत होते आणि तेव्हा हा झेल टिपला गेला. विकेटचं चालेत ना पतन. शेवटच्या चेंडूवरती मिळालं यश. धावसंख्येचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर आर्या 11 तिरंगा दुंद्रे संघाने धावा बनवल्यात 80 धावा आणि 81 धावा संख्येसहित लक्ष उभं केलंय. ते म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताना मीर मयूर स्पोर्ट्स तुर्भे या संघासमोर. दोन्ही टीमचे कॅप्टन HJ एंटरप्राइजेस वडूनवगर आणि देवा 11 कामोठे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. हजूरगावचे माजी सरपंच मान्य श्री प्रमोदजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपला शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. गुरुनाजी ठाकरे साहेबांना देखील त्यांच्या समोर विनंती करेन आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस इथं आपण कंप्लीट करतोय. त्याच्या समोर आमची A1 जोडी देखील नक्कीच इथे येणार आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत टॉस. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि आमची A1 जोडी देखील इथे दाखल होते. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. HJ एंटरप्राइजेस वडूनवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट देवा 11 कामोठे हा संघ तुम्हाला नक्कीच खेळताना इन ॲक्शन पाहायला मिळेल. माजी सरपंच अंजुरगाव मान्यश्री प्रमोदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथनं कंप्लीट करणार आहोत. एका बाजूला तुम्ही पाहाल तर A1 जोडी आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री चषक तुम्ही पाहतात. कॉल असेल A1 जोडी असा कॉल केलाय. आमोठे टीमचा कॅप्टनचा कॉल होता A1 जोडी. पुन्हा एकदा आपल्याला कॉइन फ्लिप करावा लागेल. उभाच राहिला होता टॉस कॉइन.
केंद्रीय राज्यमंत्री चषक असा कॉल आहे आणि एवन जोडी आलेल्या मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. तर टॉस इथनं आपण जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल महत्त्वपूर्ण मॅच आहे. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. ज्या प्रकारे संघाचा खेळ राहिला या स्पर्धेमध्ये कसा सुरू आहे परफॉर्मन्स? आमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे म्हणून कमीत कमी धावामध्ये प्रयत्न रोखण्याचा कमी करतो त्यांना. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही आलात स्पर्धेमध्ये खेळून, इतकी भव्य दिवस स्पर्धा आहे, कसं वाटतं खेळून स्पर्धेमध्ये? खेळण्यासाठी तर खूपच चांगलं वाटते कारण या टुर्नामेंट खेळण्यासाठी प्रत्येक प्लेअरची एक इच्छा असते की हा टुर्नामेंट खेळली पाहिजे. शेवटचा प्रश्न, एवन जोडीबाबत काय म्हणाल? त्यांच्या दोन जोडी बोलले तेवढं कमीच आहे. भरपूर सारा शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. तर टॉस बॉक्समधून येते माहिती, टॉस जिंकलाय SJ एंटरप्राइजेस वडूनवकर टीमच्या कॅप्टनने आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बॅटिंगसाठी समोर इन्व्हाइट केलंय देवा 11 कामोठे या संघाला. पाहत राहा एकत्र भरपूर मानाची सन्मानाची स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023. इट्स ओव्हर टू यू. बॉक्स जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू धन्यवाद. ज्यांचा स्वभावामध्ये आहे साखरेपेक्षाही गोडी, ज्यांच्या स्वभावामध्ये आहे साखरेपेक्षाही गोडी अशी महाराष्ट्राची लोकप्रिय एवन जोडी श्रीमान सुकेश डाकी विद्यमान सरपंच अंजूर आणि श्रीमान दिलीपजी पाटील साहेब उद्योगपती अंजूर यांच्या प्रामाणिक प्रयत्नामधून मित्रांनो तुम्हाला ही स्पर्धा यशाची उंच शिखर गाठत असताना पाहायला मिळते. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 पर्व 8व्या सायंकाळी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण जाऊयात व्यासपीठावरती. माजी सरपंच अंजूर मान्य श्री प्रमोदजी म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण कंप्लीट करणार आहोत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 भव्य दिव्य पर्व तुम्ही पाहतात. आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान इथं आपण कंप्लीट करतो. आमच्या एवन जोडीच्या शुभाचे हा स्वागत आणि सन्मान आपण इथं कंप्लीट करणार आहोत. माजी सरपंच अंजूर मान्य श्री प्रमोदजी म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथं आपण कंप्लीट करतोय. महाशुभदार शॉल भरलेल्या फुलांचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सुंदर ब्युटिफुल मोमेंट सन्मानाशी देऊन आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान इथं कंप्लीट करतोय. सुकेश डाके साहेब, निलेश पाटील साहेब स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक एवन जोडी यांच्या शुभाचे आपण स्वागत आणि सन्मान करतोय मान्यवरांचा. थँक्यू सो मच आपण आलात आणि नक्कीच व्यासपीठाची शोभा वाढवली याबद्दल आपला आभार. गुरुनाथजी डाके साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे, उद्योजक समाजसेवक, आणि त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती कंप्लीट करणार आहोत. आणि निलेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाचे हा शुभ सन्मान आपण इथं कंप्लीट करायचा. एवन जोडी आणि त्यांच्या शुभाचे आपण स्वागत आणि सन्मान कंप्लीट करतोय व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा. थँक्यू सो मच. जाऊया लगेचच आपण मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. चला इलेक्ट्रिशियन आपल्याला या बाजूच्याही फ्लड लाइट्स ऑन करायच्या आहेत लवकरात लवकर. सभी फ्लड लाइट्स को ऑन करना है. हमारे इलेक्ट्रिशियंस आपसे ये सूचना रहेगी. आपण बघत आहोत या अगोदरचा डाव 80 वरती थांबला जिथे बॅटिंग केली ती RA11 तिरंगा दुंद्रे टीमने आणि 81 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे वीर मयूर स्पोर्ट्स तुर्भे या संघासमोर. प्रिव्हियस मॅच जर आपण बघितली जिथे 72 बनल्या होत्या आणि 73 बनवल्या, एक चेंडू राखून बॅटिंग करणाऱ्या तेव्हा देवा 11 कामोठी टीमने शेवटपर्यंत संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला होता. बघा या मॅचमध्ये 81चं लक्ष आहे. त्याला काही क्षणातच आपण या दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. आमचे इलेक्ट्रिशियन सध्या फ्लड लाईट ऑन करत आहेत. 4 टॉवर अजूनही बाकी आहेत जिथे फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर आपण लगेचच या मॅचला सुरुवात करणार आहोत. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अजयजी गरज सर आहेत, एव्हरग्रीन. थैंक यू सो मच के. अच्छा टारगेट है इस मैच में. 81 रन्स बनाने हैं 6 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे टीम को. एवन जोड़ी का ये बिग शो, जो तोड़े से ना जाए तोड़ी, वही तो है एवन जोड़ी.
आवश्यक रन रेट की यदि हम बात करें तो 13.50 रन प्रति ओवर का रहेगा। ये बड़ा टारगेट है करण, और इस तरह के टारगेट को छूने के लिए आपको अच्छी शुरुआत की ज़रूरत होती है। दो प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं, नमित पाटिल और उनके साथ रवि मात्रे। रवि मात्रे ने पहले मैच में धुआंधार बैटिंग की थी, अच्छे टच में नजर आए थे, लगातार 4 छक्के भी जड़े थे, लेकिन वो भी चाहेंगे कि नमित भी इस मैच में अच्छा योगदान दे। आता फ्लडलाईट्स ही ऑन झालेले आहेत. फ्लडलाईट्स ऑन होण्या अगोदर बॅटिंग पहिल्या डावामध्ये करण्यात आलेली आहे ती RA11 तिरंगा दुंद्रेकडून, आणि टॉप ऑर्डरमधल्या 4 फलंदाजांनीच फक्त बॅटिंग करत असताना 80 उभारलेल्या आहेत. सो जरूर लक्ष असेल रवी मात्रेकडे, कारण पहिल्या मॅचमध्ये मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बेसाठी या फलंदाजाने धमाकेदार इनिंग आपल्यासमोर पेश केली होती. आता या मॅचमध्ये त्याच्याकडून जरूर अपेक्षा असेल. प्रसन्न पाटीलला पण बघतो दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्कवरती, एक नामांकित खेळाडू, खूप कमी वयामध्ये व्यावसायिक स्तराचे दरवाजे आपल्या मेहनतीने ज्याने ठोठावलेले आहेत, आणि सध्या आज आपल्या ग्रामीण गावच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तोही पाहायला मिळेल. RA11 तिरंगा दुंद्रेकडून लक्ष असेल प्रसन्न पाटीलकडे, दुसऱ्या बाजूने मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बेच्या वतीने आपलं लक्ष जरूर असेल तर रवी मात्रे याच्याकडे, जो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक गेटला नमितकडे स्ट्राईक आहे. मॅचला सुरुवात, या सामन्याला पण सुरुवात करायची आहे. अंपायर्सला सूचना असतील दोन्ही संघांना. लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. पहिला डाव 28 मिनिटांमध्ये संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आहे, थोडं फंबल आणि त्याचा फायदा. मागे बॅकअप बघा किती वेगाने फिल्डर आलेत, आणि तेही इतक्या वेगाने आले होते की एकाच हाताने त्यांनी चेंडूला कव्हर केलं. तिथून जर चेंडू निसटला असता तर कदाचित सीमारेषा गाठली असती. सुरुवात झाली आहे एका धावेने. जी बिल्कुल, क्योंकि यहाँ पर आउटफील्ड बहुत ही तेज़ है और एक बार गेंद जब निकल जाती है तो उसको रोकना बहुत मुश्किल होता है, लेकिन चूंकि लॉन्ग ऑफ का खिलाड़ी काफ़ी वाइड खड़ा किया गया है, उसका ये थोड़ा सा फ़ायदा ज़रूर मिला है दुंद्रे टीम को। प्रसन्न पाटिल हमेशा प्रसन्न भी रहते हैं और अपनी टीम को भी प्रसन्न रखने का काम करते हैं अपनी गेंदबाजी के चलते। पहले मैच में भी बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने, 3 विकेटें चटकाई थी। बहुत दूर से बल्ला फेंक दिया था गेंद पर, वहाँ पर रवि मात्रे ने। हालांकि इस तरह की शॉट्स वो बहुत अच्छी तरह से खेल लेते हैं, उनकी टाइमिंग देखते ही बनती है, लेकिन इस बार छकाने में कामयाब हुए गेंदबाज प्रसन्न पाटिल। बॅटिंग ऑर्डरकडे जर आपण तुर्बेचं लक्ष टाकलं तर लेफ्ट हँडर भूषण पाटील हाही तुम्हाला जरूर पाहायला मिळतो, आणि प्रसन्न ही लेफ्ट हँडर आहे. सध्या रवी मात्रे आहेत, प्रिव्हियस मॅचमध्ये खूप चांगला खेळ. ओ या वेळेला दुसरा चेंडू येतोय, डॉट बॉल रवी मात्रेच्या अगेन्स्ट. लेफ्ट आर्म द विकेट, मिडल ऑफला पडल्यानंतर आणखीन बाहेर निघाला विथ द एंगल. देखिए थोड़ा सा अब मौसम भी बदल गया है, फ्लड लाइट्स भी ऑन हो गई है, कंडीशंस में थोड़ा बदलाव आया है, और इस तरह का जब चेंज हो जाता है कंडीशंस में तो उसको एडजस्ट करते हुए खेलना उतना आसान नहीं। इस बार कमजोर गेंद दिशा से भटके और उस पर पड़े फटके, हुक करते हुए 6 रन, बहुत ही बढ़िया शॉट, पहला सिक्सर इस पारी का। 12 वाजले नादी लागले त्यांचे, 12 वाजले झाले सारेच छूमंतर. सुके टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, भिवंडी लई डेंजर. लेग स्टंपचा बाहेर चेंडू आला, तोही बाउन्सर होता, भिरकावून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. इस बार गति में परिवर्तन करने का प्रयास लेकिन चूक गए, फुल टॉस बनी, नो बॉल का इशारा, उस पर भी छक्का, लगातार दूसरा सिक्सर निकलता हुआ रवि मात्रे के बल्ले से। छान आमची येवन जोडी लई छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लई छान, गावाची हाय छान, आमची येवन जोडी लई छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लई छान. देखिए कई बार हम देखते हैं प्रसन्न को ये प्रयोग करने का प्रयास करते हैं। दोपहर के मैच में भी हमने देखा था, उन्होंने एक बैक ऑफ द हैंड डिलीवरी डाली थी, चाइनामन बॉल जिसे कहते हैं बायत के गेंदबाज जब डालते हैं तो, और वो गेंद भी उनकी दिशाहीन रही थी, तो वो जो प्रयोग कर रहे हैं उसमें सफल साबित नहीं हो रहे हैं। अब की बार भी उन्होंने स्लोअर वन डालने का प्रयास किया, लेकिन खराब गेंद, ओवर वेस्ट टाइप फुल टॉस, उसका पूरा फायदा उठाया गया है रवि मात्रे द्वारा, और रवि मात्रे अब खतरनाक नजर आते हुए। अगदी सहमत आहे तुमच्या मताशी, कारण या अगोदरचा चेंडू बॉडी लाईन बाउन्सरचा प्रयत्न होता, फ्रीट लॉफ करण्याचा प्रयत्न होता, एज घेऊन चेंडू हवेमध्ये आहे. मात्र इथे आपण बघत आहोत फलंदाज सेफ असतील, बिकॉज फ्रीट ऑन होता, त्यामुळे फक्त मिळते ती एक धाव, आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक सध्या आपण बघतोय पुढे जात असताना 15 वरती. आपण जरूर प्रसन्नाच्या एक्सपेरिमेंटबद्दल चर्चा करत होतो. प्रिव्हियस मॅचमध्ये बॅक ऑफ द हँडचा त्याने प्रयत्न केला, या अगोदर यॉर्करचा प्रयत्न होता तेव्हा फुलर लेंथ आपण बघितला, आणि बाउन्सर बॉडी लाईनचा प्रयत्न होता, तो लेग स्टंपचा बाहेर गेलेला आहे.
लेकिन थोड़ा सा समझ से परे है। बढ़िया गेंद, इस बार सीधी खड़ी हो गई है गेंद हवा में, खुद गेंदबाज गेंद के नीचे और कैच ड्रॉप। ओहो, आसान सा मौका था ये, अभी भी मौका बना है, रनआउट का भी अवसर था लेकिन उसको भी बुना नहीं पाई है दुंदरे टीम। बहुत कुछ घटा एक ही गेंद पर, हार्ड लेन पर गेंद रखी थी, जोर लगाया था, कंधे का जोर लगाया था उन्होंने, और देखिए कितने निराश है कैच ड्रॉप होने के बाद। निराश और हताश प्रसन्न पाटिल जानते हैं कि अब किसी को दोष भी तो नहीं दे सकते हैं क्योंकि उनके खुद के ही हाथों से ये कैच ड्रॉप हुआ है। अंतिम गेंद पर आया सिंगल और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। बढ़िया शुरुआत मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे टीम की, स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के। तो वो जो प्रयोग किया गया था उसके बारे में हम चर्चा कर रहे थे कि थोड़ा समझ से परे था। कहा जाता है कि कोई चीज़ यदि बिगड़ी ही नहीं है तो उसको बनाने का क्या प्रयास करना। जो 2 गेंदें उन्होंने डाली थी जिस पर बीट किया था रवि मात्रे को, वो बहुत अच्छी लेन पर गेंदें उन्होंने रखी थी ऑफ स्टंप के बाहर, लेकिन उसके बाद न मालूम क्यों उन्होंने वो बाउंसर डालने का प्रयास किया, उसके बाद एक स्लोवर वन डालने का प्रयास किया और उन्हीं 2 गेंदों पर 2 बड़े शॉट्स आए। तो 16 रन बने हैं पहले ओवर की समाप्ति पर। टारगेट है 81 रनों का, बचे हुए 5 ओवर्स में 65 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए टीम मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे को। निश्चितपणे पहिलं षटक आहे जिथे आपल्याला एक्सपेरिमेंट करत असताना प्रसन्न पाहायला मिळालं आणि त्या एक्सपेरिमेंटवरती 2 षटकार आलेले आहेत। प्रसन्नाच्या अगेन 16 धावा म्हणजे कुठेतरी फ्रंट फूटवरती खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल। मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे सुरुवात चांगली झालेली आहे प्रसन्नाच्या अगेन 16 धावा आल्या। सेकंड ओव्हरमध्ये अमर पाटील राऊंड द विकेटने आलेत, अपील स्ट्रॉंग आहे मात्र आपण बघूयात अंपायर्स कडून स्पष्टपणे नकार, डायरेक्ट हिट मिस, एकदा वेगाने पूर्ण करण्यात आले। ओव्हर थ्रो मागून बॅकअप येईल तोपर्यंत आपण बघतोय आणखी एक धाव। अतिरिक्त रन्स, लेग बाइज का इशारा किया है अंपायर ने। लेग बिफोर के लिए अपील जरूर हुई थी लेकिन राउंड द विकेट से एलबीडब्ल्यू के विकेट्स मिलना उतना आसान रहता नहीं है क्योंकि पिचिंग आपकी कई बार लेग स्टंप के बाहर रहती है और यहाँ पर भी वही तो देखने को मिल रहा है रीप्ले में कि गेंद थोड़ी लेग स्टंप के बाहर पिच हुई है। देखिए उनके पैर के अंदर से हम तीनों भी स्टंप्स देख सकते हैं, तो अंपायर ने भी वही देखा कि कहीं ना कहीं जो पिचिंग है वो लेग स्टंप के थोड़ी बाहर है, जिस वजह से अपील को ठुकरा दिया था। बैट्समैन फ्लिक करना चाहते थे, एक पिकअप शॉट की तरह हवा में उछालना चाहते थे गेंद को स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में, लेकिन चूक गए थे। रन संख्या 18 बिना किसी नुकसान के। अमर पाटिल राउंड द विकेट और इस बार तेज तर्रार गेंद, फुल टॉस थी लेकिन फायदा नहीं उठा पाए, पेस में बीट हुए। जास्त वेगाने चेंडू टाकण्यात आला होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता मात्र फुल टॉस गेला होता, तरीही चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही। फुटवर्कचा अभाव जरूर जाणवला। हा फटका खेळत असताना फलंदाज नमित पाटील पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आलेले आहेत, त्यानंतर 2 डॉट, आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करत असताना 2 वरती त्याची टीम 18 वरती आपण बघतोय। पापा प्ले सुरू आहे। अमर राऊंड विकेटने आलेत, क्रॅकिंग ऑफ ड्राइव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे जसा उल्लेख आपण पहिल्या ओव्हरमध्ये केला होता। पहिला चेंडू जो लॉंग ऑफच्या दरम्यान आला होता तसा चेंडू इथे जात असताना पाहायला मिळाला, तितक्याच वेगाने मिळते ती फक्त एकदा आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक सध्या आपण बघतोय ते 19 वरती। पहिल्या षटकामध्ये 2 मोठे षटकार आलेले, धावफलक 16 वरती होतं। इथे पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त येतात त्या 3। ऑन साइडला लॉफ करण्यात आलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, फक्त मधील प्रेक्षक स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड समर्थून 7वा षटकार। नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, तारासारखा है लख लखनारा, तारासारखा है लख लखना। जबरदस्त स्ट्रोक है, इस बार गेंद में कोई ज़्यादा खराबी नहीं थी लेकिन शॉट बहुत ही उम्दा। देखिए अक्रॉस द लाइन खेला हुआ स्ट्रोक, लेंथ बॉल, बल्ले का स्विंग बहुत ही ज़बरदस्त और बल्ले के बीचों बीच लेकर उठाया था काउ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर मौजूद है, उन्होंने कोशिश की थी, उनको पहले लगा कि शायद उनका मौका बनेगा लेकिन कोई मौका नहीं था। इस बार तेज तर्रार स्ट्रोक लेकिन सीधे बॉलर के पास, फॉलो थ्रू में अच्छा स्टॉप, कोई रन नहीं इस गेंद पर। अमर पाटिल के लिए मैच काफ़ी अच्छा घटा है, खासतौर पर जो बल्लेबाजी उन्होंने की है कमाल की। 16 गेंदों में 42 रनों की नाबाद पारी खेली और उन्हीं के बल्लेबाजी के बदौलत एक अच्छा टोटल खड़ा करने में कामयाब हुई है आर्या 11 तिरंगा दुंदरे टीम। इथे सुरुवात चांगली झालेली आहे। जर आपण 81चा पाठलाग करत आहोत, पहिल्या ओव्हरमध्ये 16 आलेले आहेत आणि इथे सध्या धावफलक आपण बघतो दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 वरती आहे, सुस्थितीमध्ये। एलदी रनडेटने बॅटिंग करते टीम मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे, विकेट न गमावता सध्या 25। पुढचा चेंडू
राऊंड द विकेटने यॉर्क लेंथ वेगाने चेंडू पडल्या बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये मागे गेलाय. इट इज डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपन्न. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा बघत आहोत. राऊंड द विकेटने आले अमर आणि हा चेंडू बरोबर ऑफ स्टंपचा बाहेर पॉपिंग क्रीज मध्ये पडला. सो आलाय डॉट बॉल. 25 वरती 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. नाबाद मीर मयूर स्पोर्ट्स तुर्भे. आपण पहिल्या मॅचचा जर विचार केला तुर्भे टीमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना रवी मात्रेने 8 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची नॉट आउट खेळी केली होती. इथे सध्या तो 8 मध्ये 19 वरती नॉट आउट आहे. त्याची विकेट भरपूर महत्त्वपूर्ण असेल कारण पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅट्समन आहे तो तुर्भेचा आणि सुरुवातीलाच आक्रमण करत असताना चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. देखिए उनके बल्लेबाजी की खास बात यह है कि वो ज़्यादातर रन्स अपने चौकों और छक्कों में बनाना पसंद करते हैं. ज़्यादा दौड़ने का कष्ट उठाते नहीं है. क्लीन स्ट्राइकर है. खासतौर पर जब भी वो बड़े प्रहार करते हैं तो बहुत दूर गेंद निकल जाती है मैदान के बाहर और इसीलिए बहुत खतरनाक बल्लेबाज है रवि मात्रे. नमित पाटिल कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे हैं. 5 गेंदों का सामना किया है 3 पर बैटिंग करते हुए. रवि खेल रहे 19 पर 8 गेंदों का सामना करते हुए और अभी तक 2 बल्कि 3 छक्के जड़ चुके हैं इस पारी में. और पावर प्ले का जहाँ तक सवाल है 26 बल्कि 25 रन बने हैं. विपक्षी टीम ने सिर्फ 18 रन बनाए थे. उनका भी कोई विकेट नहीं गिरा था. तो शुरुआत थोड़ी धीमी रही थी धुंधरे टीम की लेकिन विकेटें हाथ में थी तो उसका फ़ायदा मिला बाद के ओवर्स में. तो यहाँ पर तुर्भे टीम के साथ भी यही हो सकता है. संभावना तो है अच्छी गेंद. राउंड द विकेट आए हैं अब प्रसन्न पाटिल. पहले ओवर में ओवर द विकेट कर रहे थे. एक अलग सोच अब उनकी नज़र आ रही है. नाही निश्चितपणे दोन्ही राईट हँडर आहेत. आता प्रसन्नाला अटॅक करायचा आहे. विकेटची त्यांना गरज आहे धुंद्रे टीमला. दॅट्स वाय तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकामध्ये पहिला डॉट आला. ओ वेगाने यावेळेला पहा ऑफ स्टंपची लाईन पकडली. इतक्या वेगाने चेंडू निघून गेलाय नाकाच्या जवळून. जी हाँ परफ्यूम बॉल आप इसे कह सकते हो. एक लेंथ के ऊपर गेंद को पिच कराते हुए उसको ऊपर उठाना उतना आसान नहीं होता है. गुड लेंथ से गेंदों को ऊपर उठाना लेकिन वो काबिलियत है प्रसन्न पाटिल में. इस बार थोड़ा पीछे रखा है. क्या बल्ले पर लगी है. ओहो शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी से हुई है गलती. निश्चित रूप से ये कैच था. अंपायर का कोई इशारा नहीं आया है. स्पष्ट है कि किनारा लगा था इसलिए तो इतनी ऊपर उठी थी गेंद. और ये देखिए ये बिल्कुल सिटर था. ये आसान कैच. बाउन्सरची जरूर आता एलर्जी वाटते ती फलंदाजाला कारण प्रसन्न या ओव्हरमध्ये 2 बाउन्सर टाकतोय फलंदाज रवी मात्रेला. बघूयात प्रसन्न पाटीलला कसं उत्तर देईल. सध्या धावफलक 26 वरती आहे. रेकॉर्ड 100 वाढत असताना डॉट बॉल नंतर 15.71. ओ वेगाने टाकण्यात आला ऑन साइडला. 100 स्ट्रोक फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता तोही जमला नाही फलंदाजाला. किती वेग आहे या चेंडूमध्ये. वेगाने चेंडू पहा स्पॉटकडे बघत राहिला जिथे चेंडू पडला होता. प्रसन्नाने 3 डॉट टाकलेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. इसीलिए तो प्रसन्न इतने खतरनाक गेंदबाज माने जाते हैं. पहले ओवर में ज़रूर उनके ऊपर आक्रमण किया था रवि मात्रे ने. 2 छक्के जड़े थे लेकिन इस ओवर में एक अलग रणनीति के तहत आए हैं. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. रूम भी नहीं दे रहे हैं. रूम्स के लिए भी क्रैम्प कर रहे हैं और शॉर्ट पिच गेंदबाजी से तंग कर रहे बल्लेबाजों को. इस बार स्मैश किया. गेंद हवा में है. कवर के खिलाड़ी पीछे जाते हुए. ओहो एक और कैच ड्रॉप हुआ है. कैचिंग यहाँ पर काफ़ी साधारण स्तर की नज़र आ रही है धुंधरे टीम की. 2 कैच ड्रॉप हुए हैं इस ओवर में. काफ़ी अनलकी कहे जा सकते हैं गेंदबाज. निश्चितपणे प्रसन्नाने आता जोर लावलेला या ओव्हरमध्ये कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट 16 गेल्या होत्या. इथे जरूर त्याला कमबॅक करून द्यायचं होतं ते. फिल्डिंग आता सध्या गोलंदाजी करत असताना RL11 तिरंगा दुंद्रे टीमला आणि तो करून देतोय कारण या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. तेही कॅच सोडल्यानंतर 2 धावा आता येतात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रसन्न काही चर्चा करत आहे त्याच्या सिनियर सोबत. मात्र बघूयात आता इथे काय त्याची रणनीती असेल. समोर तर रवी मात्रे त्याने या मॅचमध्ये 3 षटका ठोकलेले आहेत. सध्या नॉट आउट खेळतो 21 वरती. बघूयात या ओव्हरमध्ये पुढची रणनीती कसं असेल. रिक्वायर्ड 100 वाढतंय 16.74. जहाँ यहाँ से समीकरण है 53 रन और केवल 19 गेंदों का खेल बचा हुआ है. 19 गेंदों में 53 रन चाहिए. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार अंधाधुन तरीके से खेलने का प्रयास था. कहीं भी ऐसे लगा नहीं है कि पूरे आत्मविश्वास के साथ बल्ला घुमाया गया है. एक अनुमान में ही बल्ला घुमाने की कोशिश थी वहाँ पर बैट्समैन की. काफ़ी हैरान और परेशान किया इस पूरे ओवर में दोनों बल्लेबाजों को
प्रसन्न पाटिल ने शानदार ओवर की समाप्ति, सिर्फ 3 रन खर्च किए प्रसन्न ने इस ओवर में। 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर 28 रन बिना किसी नुकसान के। बचे हुए 3 ओवर्स में 53 रनों की आवश्यकता है मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे टीम को। हमारे एक और साथी कमेंटेटर रायगढ़ से यहाँ पर पधारे हैं मच्छिंद्र पाटिल, आपका बहुत बहुत स्वागत है। इसके बाद होने वाला मैच देवा 11 कामोठे बनाम एच एंटरप्राइजेस वडूनगर। उसके बाद एक शो मैच रहेगा एवन जोड़ी 11 और नारपोली पुलिस स्टेशन के बीच में। तीन षटकं संपन्न झालेले आहेत। 28 वरती धावफलक आपण बघत आहोत। पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्नाच्या अगेन्स्ट 16 आला, त्या अमरच्या सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 आणि प्रसन्नाच्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 3। स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात द बिग शो 5 मार्च आणि 5 मार्चची सायंकाळ संध्याकाळी 7 वाजता मित्रांनो विसरू नका, ठाणे विरुद्ध रायगड एक्झिबिशन मॅच, मैत्रीपूर्ण लढत, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ची सर्वात मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। 2 जिल्ह्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार है ठाणे विरुद्ध रायगढ़। जी हाँ, बहुत ही बड़ा मुकाबला रहेगा, एग्जीबिशन मुकाबला ठाणे और रायगढ़ के बीच में 5 मार्च को शाम 7 बजे ये मुकाबला खेला जाएगा। तो देखना मत भूलिएगा, ठाणे बनाम रायगढ़। पिछले सीजन में एवन जोड़ी के इसी शो में रिकॉर्ड बनाया था उस मैच ने, जो व्यूवरशिप हमने देखी थी जीटीसी लाइव पर, कमाल की थी। ड्रिंक्स ब्रेक यहाँ पर खत्म होता हुआ खेल की एक बार फिर से शुरुआत होने जा रही है। शुरुआत धुआंधार रही थी, पहले ओवर में 16 रन आए थे, लेकिन उसके बाद के 2 ओवर्स में सिर्फ 10 रन खर्च किए हैं अमर पाटिल और प्रसन्न पाटिल ने। 2 रन लेग बाइज के जरिए बने थे, यानी कि 12 रन कुल मिलाकर पिछले 2 ओवर्स में आए हैं। स्कोर इस समय 28 रन बिना किसी नुकसान के। हालांकि विकेट एक भी नहीं गिरा है। भूषण पाटिल का आना बाकी है, जो आते ही तेज गति से रन्स बना सकते हैं, बड़े खिलाड़ी है। आणि आता जरूर माझ्या मते तर ही रणनीती असेल मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बेची, विकेट पडली तरी चालेल, धावा येणं हे महत्वाचं असेल। सध्या धावफलक आपण बघतो 28 वरती 3 षटकांचा खेळ संपन्न। 4थ्या षटकामध्ये अमर कंटिन्यू करतो समोरच्या एंडकडून। ऑफ साइडला हा चेंडू चालला, तो स्क्वेअर लेग मध्ये ड्राइव्ह करण्यात आलेला, सेकंड बाउन्स वरती कव्हर करून थ्रो करण्यात आला, मिळते ती फक्त 1 धाव। आणि आता दुसऱ्या टीमला हेच करायचं आहे की मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवायचं आहे। ऑलरेडी त्यांच्यावरती प्रेशर आहे, ते अजून वाढत जाईल, त्यामुळे रिक्वायर्ड 100 वाढेल आणि हा सामना तितकाच त्यांच्यापासून लांब जाईल। जी बिल्कुल, ज़्यादा दबाव इस समय बल्लेबाजों पर ही होना चाहिए। जिस तरह की सिचुएशन हम देख रहे हैं, जिस तरह का समीकरण देखने को मिल रहा है, तो उसका फ़ायदा क्या अमर पाटिल उठा पाएंगे, ये देखने वाली बात है। या तो विकेट भी गिर सकते हैं या फिर कुछ बड़े शॉट्स भी देखने को मिल सकते हैं। फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर, बढ़िया गेंद, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं अमर पाटिल। बहुत ही प्रभावशाली खेल उनका रहा है, अच्छे पेस के साथ ये गेंद की थी उन्होंने। डॉट गेंदें ज़्यादा खेली गई है करण, स्ट्राइक रोटेशन पर ज़्यादा ध्यान नहीं दिया गया है। निश्चितपणे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलेले, या डावामध्ये आतापर्यंत 11 डॉट बॉल गेलेले आहेत। अमर फुलर लेंथ मात्र ऑफ स्टंपचा किती बाहेर होता, इट इज व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते बऱ्याच कालावधीनंतर, आणि एक्स्ट्रा रनने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 30 वरती। 21 रन तुम्हाला पाहायला मिळेल, गरज अजून 51 धावसंख्येची, उरलेले चेंडू 16। जहाँ 16 गेंदे और 51 रनों की आवश्यकता। बड़े बड़े स्कोर्स हालांकि यहाँ पर चेज होते रहे हैं, लेकिन अंडर फ्लड लाइट्स इस तरह के टोटल चेज करना उतना आसान नहीं है। सीधे बल्ले से इस बार उठाकर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन पर, फील्डर वहाँ पर तैनात, 1 ही रन लेने का मौका रवि मात्रे के पास। तो केवल बड़े स्ट्रोक्स खेलने से भी आपका काम नहीं बनता है। जब आप ज़्यादा डॉट गेंदे खेलते हो, वो जो डॉट गेंदे होती है वहाँ पर आप सिंगल डबल्स लेते रहते हो, तो फिर ज़्यादा प्रेशर बनता है बॉलर पर। लेकिन आप जब डॉट गेंदे ज़्यादा खेलते हो तो कहीं ना कहीं बॉलर के पास मौका रहता है। इस बार स्मैश किया है डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन के खिलाड़ी सतर्क है, हल्का सा फंबल जरूर हुआ है, लेकिन कोई ज़्यादा नुकसान होने वाला नहीं है धुंधरे टीम को। एक और सिंगल, और सिंगल डबल से तो कोई ज़्यादा परेशानी नहीं रहेगी गेंदबाज अमर पाटिल को। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन बिना किसी नुकसान के। 49 ची गरज आहे, 49 ची गरज आहे, आणि त्यासाठी फक्त आता 14 चेंडू उरलेले आहेत। प्रेशर वाढतंय कारण सिंगल डबल येत असताना फक्त आपण बघतोय
एज अँड गॉन प्लेट ऑन. फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे टीमला 32 वरती. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील. लाजवाब गेंदबाजी अमर पाटिल की, बिल्कुल भी हाथ खोलने के लिए जगह नहीं दे रहे थे और काफ़ी फ्रस्ट्रेट हो गए थे वहाँ पर बल्लेबाज रवि मात्रे. बड़ा हिट खेलना चाहते थे. बिल्कुल यॉर्कर लेन पर यह गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर पॉपिंग क्रीज में ही लगभग टिप्पा था गेंद का और बल्ले का मोटा इनसाइड एज लगा, बॉटम एज लगा था. दरअसल गेंद लगी स्टंप्स पर. तो इस तरह से पहले विकेट का पतन हुआ है. 22 रनों का योगदान देने के बाद रवि मात्रे आउट हुए हैं और अब नए बल्लेबाज भूषण पाटिल टीम के कप्तान क्रीज पर पहुंचे हैं. HJA ग्रुप ऑफ कंपनीज का उन्होंने प्रतिनिधित्व किया 10PL सीजन 4 में, जो टीम चॅम्पियन बनी सूरत में. निश्चितपणे आणि परवाच्याच दिवशी दुबईचा दौरा करून देखील आलाय. मात्र आता ते विसरून तुर्भे टीमसाठी त्याला बनवायचा दावा, कारण 32 वरती पहिली विकेट. पाठलाग करायचा आहे तो 81 धावसंख्येचा. 13 चेंडूमध्ये बनवायच्या 49. भूषण भरपूर उशिराने खरं तर त्याला यावं लागलं. विकेट पडतही नव्हती आणि धावाही येत नव्हत्या. अमर के ओवर की आखिरी गेंद, लो फुल टॉस है, सामने फील्डर भी मौजूद है. लॉन्ग ऑफ पर एक से ज़्यादा कुछ नहीं मिलेगा यहाँ पर भूषण को. स्ट्राइक रहेगा भूषण के पास. जब नए ओवर की शुरुआत होगी, भूषण ने अपना खाता खोला है सिंगल की मदद से और इसके साथ ही अमर पाटिल का सफल स्पेल समाप्त होता हुआ. 2 ओवर में 12 रन देकर 1 विकेट और 4 ओवर के पश्चात मयूर मीर स्पोर्ट्स तुर्बे टीम का स्कोर है 33 रन 1 विकेट के नुकसान पर. बचे हुए 2 ओवर्स में 48 रनों की ज़रूरत है. राजासारखा मन मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. आवश्यक धावगती फार जास्त वाढलेली आहे. 2 ओव्हर्समध्ये 48 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 24च्या सरासरीनं धावा जमा करायच्या आहेत विजयाकरिता तुर्बे टीमला. यावेळेस सुरेख बॉल, गुड लेंथवर टप्पा पडलेला बॉल, त्याला बॅकफुटला जाऊन थोडासा आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. पूर्णपणे बीट होतोय बॅटर भूषण पाटील. गोलंदाज आलाय सार्थक पाटील. 16 वर्षाचा गोलंदाज पहिल्या मॅच मध्ये छाप सोडून गेलेला, कारण अवघ्या 4 धावसंख्येचं षटक अंडर प्रेशर त्याने टाकलं होतं. इथेही आपण बघतोय भूषणला पहिला डॉट आणि त्यानंतर सेकंड डॉट. अतिशय प्रतिभावंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वय जरूर फार कमी आहे, टीनएजर आहे, परंतु अप्रतिम त्याची प्रतिभा आहे आणि ती सादर करत असताना या ठिकाणी गोलंदाज सार्थक पाटील बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू त्याने हाताळलेत. समोर नामवंत फलंदाज आहे, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक, परंतु कुठलाही फिल्डर चेंडू खाली नाही आहे. बराच काळ चेंडू हवेत होता. एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या बाहेर तिथे चेंडू फील्ड केला जातोय. फक्त 1 धाव मिळते. आता भूषण पाटीलच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला स्पष्ट निराशा पाहायला मिळते. त्याला देखील आता जाणवायला लागले की सामना हातातून निसट चाललाय. निश्चितपणे आता अंतर मोठं आहे, मात्र सार्थक बद्दल जरूर म्हणावं लागेल आपल्याला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. काय गोलंदाजी सुरू आहे सार्थकची. भूषणला 2 डॉट, त्यानंतर 1 सिंगल, तोही मिसटायमिंग फटका होता. एज आहे मागे चेंडू, प्रसन्नाने पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न केला होता. स्टॉप तर करण्यात आलेले, धाव तर मिळणार नाही. उर्वरित 8 चेंडूमध्ये आता 21 रन, 47 गरज. प्रत्येक बॉलवर आता षटकार ठोकण्याची आवश्यकता आहे. एवढं खडतर समीकरण पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे टीम समोर. सलामीवीरांनी भरपूर वेळ खेळपट्टीवर घालवला, परंतु जास्त वेगानं धावा बनवता आल्या नाहीत. आणखी एक चांगला बॉल यावेळेस फ्लिक करत असताना लो फुल टॉस बॉल होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. फक्त 1च धाव मिळते आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण 7 बॉल्समध्ये तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे.
81चा पाठलाग करत असताना सुरुवात हवी तशी झाली होती. पहिला पॉवर प्लेमध्ये 16 आल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं की जरूर आपल्याला टीट फॉर टॅट ठोसा पाहायला मिळेल. अमरने सेकंड ओव्हरमध्ये 7, प्रसन्नाने तिसऱ्या षटकामध्ये 3, अमरने पुन्हा चौथ्या षटकामध्ये फक्त 5 आणि यावेळेला यॉर्कर. सार्थक पाटीलचं षटक अवघ्या 2 धावसंख्येत. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सार्थक पाटीलच्या या षटकासाठी. वय वर्ष 16 आणि इतक्या भेदकतेने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. या दोन्ही नामांकित फलंदाजांच्या अगेन्स्ट हा सामना 6 चेंडू आणि आता 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या 46-46. फक्त आणि फक्त औपचारिकता उरली या मॅचमध्ये आणि सार्थकला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संघात खेळवणं सार्थकी लागलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जबरदस्त कामगिरी सार्थकची. 2 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केलं आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. या षटकानंतर तो शूजचा लेस बांधत असताना पाहायला मिळाला. मात्र मी म्हणेन की या षटकानंतर त्याने अनुभवाची शिदोरी बांधून घेतलेली आहे. कारण जसा जसा खेळत जाईल तितकाच अनुभव येईल आणि आता आपल्याला दिसली त्याची प्रतिभा. मात्र पुढच्या वयामध्ये नक्कीच हे फ्युचर ॲसेट आहे टीम RA11 तिरंगा दुंद्रेसाठी. याआधी आपण प्रसन्नला बघितलं. प्रसन्नने देखील कमी वयामध्येच खेळायला सुरुवात केलेली आहे आणि आज त्याचं मोठं नाव आहे आणि त्याच्याच पावलांवर पाऊल आता सार्थक पाटील देखील ठेवताना आपल्याला दिसतोय. फार इम्प्रेसिव्ह कामगिरी सार्थकची राहिली आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर. चेंडू जमिनी मार्गाने ट्रॅव्हल होतोय. काव कॉर्नर रिजनकडे डीप मिड विकेटचा खेळाडू तेथे बॉलवर पोहोचलाय. फक्त 1 धाव मिळेल. भूषण पाटील सारखा खंदा फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहे. सलामीवीर नमित पाटील आहे. रवी म्हात्रेला आपण ॲक्शनमध्ये पाहिलं. टॉप ऑर्डरचे जे 3 फलंदाज ज्यांच्यावर पूर्णपणे मदार होती ते 3 फलंदाज खेळपट्टीवर थांबून सुद्धा काहीही त्यांना विशेष करता आलेलं नाही. घडलं काय तर विकेट पडला नाही मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत होतं. पहिल्या डावामध्ये पहिल्या 4 फलंदाजांनी बॅटिंग करत असताना 80 धावा उभारलेल्या. डाऊन दी ग्राउंड थ्रू दी लाईन षटकार भूषण पाटीलचा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर. भूषण पाटीलनं पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगले फटके खेळले होते. यावेळेस वेट थोडासा बॅकफुटला घेत असताना अगदी समोर प्रहार केला. अतिशय सुंदर षटकार भूषण पाटीलच्या बॅटमधून. मात्र भूषण जेव्हा खेळपट्टीवर आला तेव्हा भरपूर उशीर देखील झाला होता. कारण जेव्हा तो खेळपट्टीवर पोहोचला तेव्हा 13 बॉल्समध्ये तब्बल 49 धावा असं समीकरण होतं. यावेळेस खडे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन नाही आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. मिळेल फक्त 1 धाव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय या मॅचमध्ये RA11 तिरंगा दुंद्रे संघ. वेळ भरपूर महत्त्वाची असते सर. आपण नेहमीच म्हणत असतो की टाइम इज मनी आणि जेव्हा भूषण आला होता वेळ निघून गेली होती. कारण 12 मध्ये सामना 48चा होता. येस, वेळेलाच तर अनन्यसाधारण महत्त्व असतं. क्षेत्र कुठलंही असू द्यात. योग्य वेळेवर योग्य कामं केली गेली तरच चांगली. हा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आकाशाला गवसणी घालून खाली येतोय आणि बॉल लँड होतोय सीमारेषा पलीकडे. षटकार. हे देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले. देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले. वेळ निघून गेलेली आहे आणि वेळ निघून गेली की हुकमाचे एक्के देखील वाया जात असतात. आणि याच दरम्यान आमचे पाहुणे आलिमगडचे माजी सरपंच विद्यमान सरपंच आहेत. साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय राजा राऊत साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आलिमगडचे विद्यमान सरपंच त्यांचं A1 जोडीमार्फत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषकामध्ये सहर्ष स्वागत. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हा सामना झालाय समाप्त. 81 धावांचं टार्गेट होतं. फक्त 49 धावांपर्यंत मजल मारता आली आहे 6 षटकांमध्ये मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे संघाला. हा सामना त्यांनी गमावलाय. सामना जिंकलाय RA11 तिरंगा दुंद्रे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन RA11 तिरंगा स्पोर्ट्स दुंद्रे. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्यांना आपलं अष्टपैलुत्व येथे सादर केलंय अमर पाटील. 42 धावांची अप्रतिम खेळी साकारली. मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर आहे. फक्त 16 बॉलचा सामना केला होता. बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता तो